मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही? मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईने येण्याची काय गरज होती? कोर्टाकडून विचारणा. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही. सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवर नजर. पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती. अंजली दमानी यांचा आरोप. पुणे जमीन व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधील निलेश मगर यांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची पुणे पोलिसांकडून चौकशी. सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावर बाहेर. शीतल तेजवानी आणि येवलेची समोरासमोर बसून जबाब नोंदणी. तर आज पुन्हा सूर्यकांत येवलेंना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मविया खासदारांसह अजित पवार, पार्थ पवार, राहुल गांधी आणि गौतम अदानी हे उपस्थित. कार्यक्रमानंतर अजित दादा आणि रोहित पवारांचा एकत्र कारनं प्रवास. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी केला. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. लाडक्या बहिणीमुळे सरकार आलं, पण 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला. जयंत पाटलांचा फडणवीसांचा शिंदेना टोला. तर आमच्या मते नंबर बदलतात, अदलाबदली करत असतो. देसाईंचा प्रतिटोला. मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण. आज सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा. आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्याची शक्यता. 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणामध्ये आज सुनावणी. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला सकाळी 11:30च्या आसपास राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहणार. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेने आंदोलन केलं होतं. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटिशीवरून घेरलं तर कोण होतास तू, काय झालास तू? शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनीही ठाकरेंना डिवचलं. लोकसभेत अमित शहा आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी. राहुल गांधींकडून अमित शहांना एसआयआरवर खुल्या चर्चेचं आव्हान. तर संसद तुमच्या हिशोबानं चालत नाही. किती चिथावलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवेन. लोकसभेत शहांचं उत्तर. नेहरू गांधी कुटुंबांना 3 वेळा मतचोरी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची उदाहरणं देत अमित शहांचा दावा. गदारोळानंतर विरोधकांचा लोकसभेतून सभात्याग. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंना दणका. दोषमुक्तीचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विशेष चौकशी न्यायालयानं फेटाळला. एकनाथ खडसे आणि कुटुंबियांवर दोषारोप निश्चित करण्याचे आदेश. कोर्टाने एकनाथ खडसेंना स्पष्टपणे दोषी असल्याचं म्हटलंय. 33 कोटींची जमीन खडसेंनी 3,75,00,000 खरेदी केली. तर याच जमिनीसाठी खडसेंनी महिनाभरामध्ये सरकारकडे 80 कोटी मागितले होते. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओबाबत उच्चस्तरीय तपास व्हावा. राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं. सुनील तटकरेंनी महेंद्र दळवींना डिवचलं. तर तटकरे राजकारणातील महान संत, दळवींचा पलटवार. अंबादास दानवेंना आमदारकीचे डोहाळे लागलेत. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी ते असं काहीतरी करतात. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी महेंद्र दळवींची अंबादास दानवेंवर टीका. शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर. गोगावलेंसह दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी. तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं. गोगावलेंचं प्रत्युत्तर. नगरविकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सुनील प्रभूंचा आरोप. फडणवीसांनी बदल्यांना स्थगिती दिली म्हणजे भ्रष्टाचार झाला. प्रभू यांची प्रतिक्रिया. बदलीसाठी इंजिनियर्सकडून कोण 25-25 लाख रुपये घेत होतं? सुनील प्रभू यांचा सवाल. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. राज्यामध्ये बिबट्यांचा ऐदोस सुरू असताना नागपुरातील विधानभवन परिसरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार. यामध्ये काही पिसाळलेली कुत्री असल्यास चावा घेण्याची भीती. दरम्यान विधानभवनात एवढी कडक सुरक्षा असताना सुद्धा मोकाट कुत्री कशी फिरतात असा प्रश्न. कोट्यवधी रुपये विधानभवनसाठी खर्च, पण एकही मंत्री राहत नाही. रवी भवनसाठी 95 कोटींचा खर्च केला. पैशांची उधळपट्टी करणं आणि मौज मजा करणं हेच सरकारचं धोरण. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची टीका. लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण व्हाव्यात. तासगाव शहरामध्ये नवं नाट्यगृह उभं करावं. घनकचऱ्यासंदर्भात योजना मंजूर करावी. विधानसभेत रोहित पाटलांची मागणी. सिडकोच्या घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा. महागड्या घरांच्या किमतीमध्ये बदल करून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेश. गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी अनंत गर्जेचा भाऊ आणि बहिणीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब. उद्या पुन्हा सुनावणी होणार.
तुळजापूरमधील तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर, तहसीलदार शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर तहसीलदारांकडून मंडळ अधिकाऱ्याचा वकिलावर खंडणीचा गुन्हा दाखल. निधीवरून भाजपा आमदारांचे अजित पवारांवर आरोप, अजितदादा फाईलवर सहीच करत नाही, चरणसिंह ठाकूर यांची नाराजी, तर अर्थ विभाग ओबीसी विरोधी आहे का, योजनेसाठी अडथळे येत असल्याची परडे फुकेंची तक्रार. अजित पवारांकडून सगळ्यांची कामं होत आहेत, व्यक्तिगत बोलण्याचा अर्थ नाही, त्यांच्यावर सर्वांची जबाबदारी आहे, बाबा आत्राम यांचे चरणसिंह ठाकूर यांना उत्तर. अंधेरी सांताक्रूज दादरमध्ये आज पाणी पुरवठा बंद, संबंधित विभागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेतली जाणार असल्यानं पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचा. धर्मादाय आयुक्तालयामधील पदभरतीवरून मुनगंटीवार आक्रमक, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना आणण्याचा प्लॅन आहे का, 55% अट शिथिल करण्यावरून खर्च आहे. वकिलाचा मुलगा वकील अशी पद्धत करायची आहे का, धर्मादाय आयुक्तालयामधील पदभरतीवरून वडेट्टीवारांचा सवाल, तर अट शिथिल केली तरी मेरिटवरच पद भरणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद मिळालं तर कॉलर टाईट होईल म्हणणाऱ्यांना आवरा, किरीट सोमय्या यांचं वक्तव्य, तर मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा. किरीट सोमय्या यांचा रोख, कोणत्या नेत्याकडे मी कसं शोधू, तो नेता शोधायचा असेल तर पक्षानं शोधायला पाहिजे, किरीट सोमय्या यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर, काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती, इंडिगो संदर्भात कामगार युनियनची भेट घेतल्याची माहिती. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत, मवियासोबत युती करा, महायुतीमधल्या पक्षासोबत युती नको, जिल्हा प्रमुखांसोबत बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना, तर धनशक्तीला उत्तर द्यायचं आहे असंही वक्तव्य. उद्धव ठाकरे शनिवारी आणि रविवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुखांना पाठवणार, जिल्ह्यातील सेनेमध्ये असलेले वाद मिटवा, पक्षांतर्गत मतभेद नको, ऑनलाईन घेतलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरेंचं मुंबईतल्या वेलिंग्टन क्लबमध्ये रिसेप्शन, कुटुंबियांसह राज ठाकरे उद्धव ठाकरे रिसेप्शनला उपस्थित, यावेळेला ठाकरे बंधूंमध्ये चर्चा, तर आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंना मिठी मारली. मराठा आंदोलक मनोज सरांगे 16 डिसेंबरला दिल्ली दौऱ्यावर, मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीमध्ये भेट घेणार, शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटीलनं केली होती आत्महत्या. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जरांगे पाटील आणि काही खासदारांची भेट होण्याची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये दुहेरी मतदार नोंदणी प्रकरणी हायकोर्टात मोठा ट्विस्ट, राज्य निवडणूक आयोगाला एफआयआर दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. दरम्यान भाजपचे माजी महापौर डिंपल मेहता आणि माजी नगरसेवक संजय थेराडे यांनी 2 वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नाव नोंदवल्याचा आरोप. मुंबईतल्या चारकोपमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम, डान्स पाहण्यासाठी गौतमीच्या चाहत्यांची मोठी गर्दी, तर मुंबईत निवडणूक लढण्यासंदर्भात प्रश्नावर थेट हात जोडले. वसई विरारमधील पैशांचा बंडल मोजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये बेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील असल्याचा दावा, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील पैसे कुणाचे अद्याप अस्पष्ट. नंदुरबार सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वन नृत्य स्पर्धांचं आयोजन, ढोल ताशे हलगी आणि डफाच्या तालावर सजलेल्या मैदानामध्ये अश्वांचे अचंबित करणारे नृत्य स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या घोड्यांची किंमत लाखो आणि कोट्यवधींमध्ये होते. मुंबईत लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 1018 फोन शोधून मूळ मालकांना परत केले. लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या उपस्थितीमध्ये मोबाईल फोनचं वाटप.